नमस्कार सर, आमचे काही प्रश्न आहेत आणि सोडवायला अशा नक्की तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की रस्ता फुटपाथ हा पब्लिकचा आहे, त्याच्यावर फक्त रहदारी आणि चालू शकतो. मग आज आपल्या एरियात अख्खा फुटपाथ का एन्क्रोच आहे आणि आपण किंवा आपल्या पार्टीने आजपर्यंत काय केलं आहे याच्याबद्दल आपण सांगतो. सर मी आपल्याला क्रॉस क्रॉस करत नाही. मी तुम्हाला सांगतो, आमची पार्टी सत्तेवर जरी असली तरी नगरसेवक करता आत्तापर्यंत कुठल्या पक्षाचा हे तुम्हाला माहिती आहे. आज जवळजवळ 15 वर्ष आणि नंतर पुढची 4 वर्ष 19 वर्ष ते नगरसेवक. तर आत्ता आम्हाला पहिला चान्स आला. तुम्ही हा प्रश्न विचारलात मला, मी याची दखल नक्की घेतो आणि मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, हे कुठलाही माणूस, मी व्यक्तिशाप घेऊन राहत आहेत की माझ्याकडे पॉवर नाही काही नाही, बरोबर, पण मी आमदार खासदारापेक्षा जास्ती कामं करतो. बरोबर. मग आपली पार्टी हे करू शकते असं माझा अंदाज आहे. ठीक आहे ना, मी प्रयत्न करतो आणि मी तुमच्या बरोबर आहे, असं नाही मी तुमच्यावर जबाबदारी. नाही. थँक्यू. हँकॉक ब्रिज आज 10 वर्षापासून झालेलं नाही. हा जगाला माहिती आहे की हँकॉक ब्रिज माझ्यामुळे झालं, कुठल्याही आमदार खासदाराचं नाही. मग आतापर्यंत तो त्या ब्रिज का होत नाही, आपण आणि आपल्या पार्टीने काय केलं? तर आता मी तुम्हाला तेच बोललो ना, नाही, मला जबाबदारी आली. नाही एकदा पण मी आपली पोस्टवर पार्टी बसलो. सर, आपली नाही, मी तुम्हाला विचारतो, आज आपण राणे म्हणून नाही, आपण एक बीजेपीचे बरोबर. तर बीजेपीने त्या ब्रिज करण्यासाठी काय केलं? मी एक सांगतो की यापुढे जर आपण इलेक्शन जिंकून याल, पण जिंकून आल्यानंतर आम्हाला लक्षात ठेवा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि हे निश्चितपणे आपण करू. आता सर आपल्याला माहिती आहे की बायकडा ब्रिज तोडलेला आहे, काम चालू आहे, इथे हँकॉक ब्रिज बंद आहे, बरोबर आहे. माणसाने का मी गेल्या 8 दिवसांमध्ये घसा बरोबर नाही, माझी बायको 10 दिवसांमध्ये. मग आपण इथे असताना रस्ता खोदण्याचं काम कसं चालू आहे? रस्ता का खोदायला देतात? कॉन्क्रीटचा रोड का करायला देतात? कारण कॉन्क्रीट रोड इम्पॉर्टंट नाही आहे, माणसांची तब्येत इम्पॉर्टंट आहे. सर, बट डांबरी रस्ता जो होतोय तो आपल्याला 3-3, 4-4 वर्षांनी रिपेअर करायला लागतोय. कॉन्क्रीट रोड एकदा बंद आणि 15 आणि 20 वर्ष तुम्हाला त्याचा मेंटेनन्स नाहीये ना. नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, डांबरी रस्त्याचा GR आहे की तो 15 वर्ष असतो, 3 ते 4 वर्षात होतं, म्हणजे त्याच्यात गफलत होते आणि ते बेकायदेशीर होतं. माझ्याकडे GR आहे. मग हे BMC ला एवढी वर्ष जे बसले सत्तेवर तेच गफलत करतायत ना. तेच म्हणतो. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी या डांबरी रोडचा प्रस्ताव काढून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सांगितले. सर ऐका, मी कॉन्क्रीट रोड आहे ना, हा त्याचा पर्याय नाही आहे, कारण सर 15 वर्ष जर एखाद्या डांबरीकरणाचा रस्ता होऊ शकतो, मग त्याला कॉन्क्रीट करायची गरज नाही. आणि दुसरी मेन आपल्यातला फरक काय की 2 ठिकाणी रस्त्यामुळे अख्खा रस्ता जाम होतो. आम्हाला हे कशामुळे होतंय सर की आपला रस्ता खडणं कमी झालं की आमच्यात बघा सर्व इथे सर्दीवाले, प्रत्येक माणूस इथे सर्दीवाला आहे. मग हे का होतं तर आपण ह्याच्यात लक्ष घालावं. सर एक रस्ता जो फुटतोय ना, तो महानगर गॅसची पाईपलाईन चालू आहे, तर आम्ही पण त्याच्यावर, पण आता महानगर गव्हर्नमेंटचं तुम्ही आपल्या लोकांना ती पाईपलाईन पाहिजे. नाही, मी महानगरबद्दल बोलत नाही, मी कॉन्क्रीटिंग बद्दल बोलतो. आता बाकीचं कुठे रस्ता काम चालू नाही, आता कुठे मी आमच्या जे डिफिकल्टीज आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की हेल्थ एज्युकेशन हा फुकट असतो. आपल्या पार्टीने आणि आपण हे फुकट करण्यासाठी काय काय केलं? सर, हेल्थ एज्युकेशनला माझ्या ऑफिसला एक टीम बसलेली आहे. ज्यांना ज्यांना गरज लागेल, ज्यांना त्याची आवश्यकता असते, ती लोक माझ्याकडे येतात आणि त्यांना मी प्रयत्न करून मदत मिळवून दिली. नाही सर, हे आपण प्रत्यक्षात चांगले आहात. नाही, पण ते पॉलिसीवर साहेब, आता बघा, तुमच्याकडे नाही एवढे आता सुविधा, एवढे नागरिक सुरक्षा आलेली आहे. आपला दवाखाना चालू आहे, त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा विषय तो दवाखान्याचा चालू आहे. ते जे पॅम्पलेट लोकांच्या घरात गेले ते लोकांना माहिती आहेत ना की या सुविधा चालू आहे. मग आता लोकांनी अप्रोच व्हायला पाहिजे ना. आज तुम्ही सांगा, आज एक उमेदवार म्हणून किंवा एक बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येक घरात जाऊन विचारणार नाही ना. लोकांना आपल्याला अप्रोच होणार आम्ही करतोय. मी लवलेन BIT मध्ये, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, लवलेन BIT मध्ये 6 ते 7 लोकांना आता तुम्ही माहिती काढा या 22 दिवसाच्या, जास्त पण नाही 22 दिवसाच्या, त्याच्यात 6 महिन्यामध्ये मी आत्तापर्यंत या बायका विभागात